कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मंत्री रामदास आठवले यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला. राज्यातील समाजकल्याण विभागाचा निधी इतर योजनांसाठी वळवण्यात आल्यानं यावर मंत्री आठवले यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सामाजिक न्याय विभागाचा निधी आधी वळवता मग आम्हाला कळवता हे बरोबर नाही या शब्दात त्यांनी लाडक्या बहिणींसाठी निधी वळवल्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. कर्नाटकमध्ये असा निधी दुसऱ्या विभागात वळवता येत नाही, तसा कायदाच त्यांनी केलाय. महाराष्ट्र सरकारनंही असा कायदा करावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं मंत्री आठवले यांनी सांगितलं. निधी वळवणं हे योग्य नाही. संजय शिरसाट यांनी भूमिका मांडलेली आहे की जर निधी वळवत असाल तर खातं बंद करून टाका. त्यांचं मत असं होतं की बाबा असा आमचा निधी वळवू नये, आणि जर वळवला असेल तर तो पुन्हा आम्हाला तो द्यावा. आणि वळवण्याची जी सध्या सूट आहे, म्हणजे कुठल्या डिपार्टमेंटचा निधी कुठे वळवायचा, तर म्हणजे असा कायदा नाही आहे. त्यामुळं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपली मागणी आहे की या संबंधातला कायदा करा, म्हणजे नंतर असा निधी वळवता येणार नाही. इतर कर्नाटक राज्यामध्ये असा कायदा आहे, तसा कायदा आपणही करा अशी आमची मागणी आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार हे एकत्र येण्याची शंका वाटते. मग सध्या समाजामध्ये ऐक्यासाठी रिपब्लिकन पक्षातील नेत्यांनी एकत्र येणं काळाची गरज बनली आहे. यासाठी प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी विसर्जित करून रिपब्लिकन पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारावं. मी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार आहे, अशी खुली ऑफर रामदास आठवले यांनी यावेळी दिली. माझा पक्ष भाजपच्या सत्तेत असला तरी त्यांचे सगळेच विचार आम्ही स्वीकारतो असं नाही. माझा पक्ष आंबेडकरवादी विचारसरणीनं चालत असल्याचा दावाही आठवले यांनी केलाय. रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि बाळासाहेब आंबेडकरांनी त्याचं नेतृत्व करावं. त्यांनी पक्षाचं अध्यक्ष बनावं. त्यांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करावी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बाबासाहेबांचा पक्ष आहे तो चालवावा. त्यांनी त्याचं अध्यक्षपद स्वीकारावं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची माझी तयारी आहे. सर्व गटांनी आपले गट बरखास्त करून प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी जर एकत्रित काम येण्याचा निर्णय घेतला तर एक महाशक्ती आपली चांगली उभी राहू शकते. आणि त्यासाठी जर अशी वेळ आली तर मला काय माझं मंत्रिपद जास्त महत्त्वाचं नाही आहे. मंत्रिपद कायम जास्त असं नाही आहे. लोकशाहीमध्ये कधी हे कधी ते सत्तेवर असतात. त्यामुळं समाजात ऐक्य हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळं जर पण ते प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आल्याशिवाय लोकांना ऐक्य वाटत नाही आहे. त्यामुळं बाळासाहेबांनी जर थोडा लीड घेतला तर मला वाटतं समाजात ऐक्य होऊ शकतं आणि त्यासाठी माझी भूमिका पॉझिटिव्ह आहे. भारत पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी पाकव्याप्त काश्मीर हा भारताचा भाग आहे, तो आपल्या ताब्यात आलाच पाहिजे. ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची भूमिका असून यासाठी पाकिस्तानबरोबर आरपारची लढाई करावी लागली तरी चालेल, पण हा भाग भारताच्या ताब्यात घ्या अशी मागणी मंत्री आठवले यांनी केली. या पत्रकार परिषदेला आरपीआयचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शहाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, अण्णा वायदंडे, बी के कांबळे आदी उपस्थित होते.